बंड्याची लाडावलेली गर्लफ्रेंड धावत पळत येते आणि म्हणते, अरे मी पर्स घरी विसरले आणि मला 1000 रुपये हवेत, दे ना पटकन. त्यावर बंड्या उत्तरतो, हे घे 50 रुपये. चटकन रिक्षा करून घरी जा आणि पर्स घेऊन ये. गणेश, तू कधी गाढव पाहिलंस का? रमेश मान खाली घालून, नाही सर. गणेश, खाली काय पाहतोस? मान वर करून माझ्याकडे बघ. रमेश, लग्नाच्या वेळी नवरदेवालाच का घोड्यावर बसवले जाते, नवरीला का नाही? सूरज, कारण पळून जाण्यासाठी नवरदेवाला शेवटची संधी दिली जाते. नीरज बायकोला, ना कजरे की धार, ना मोतियों के हार, ना कोई क्या सिंगार, फिर भी कितनी सुंदर हो. बायको, सरळ सरळ सांगा ना मेकअपसाठी पैसे नाहीत म्हणून. रमेश, काय रे, तू डॉक्टरला भेटायला जाणार होतास ना, मग त्याचे काय झाले? सूरज, अरे यार, उद्या जाईल, आज थोडी तब्येत खराब आहे. काही लोक आपलं मूड ऑफ झाला की DP काढून टाकतात. असा कसा यांचा मूड, जो स्वतःचा थोबडाही बघवत नाही यांना. नीरज, तू मला फसवलंस. दुकानदार, नाही साहेब, मी तुम्हाला चांगलाच रेडिओ विकला. नीरज, रेडिओवरती लेबल लावलं आहे की जपानमध्ये बनवलं आहे आणि रेडिओवरती सांगतात की धिस इज ऑल इंडिया रेडिओ. रमेश, यार सूरज, मोदीजी संध्याकाळी पायी फिरायला जातात, ते सकाळी का नाही जात? सूरज, अरे बुद्धू, ते PM आहेत, AM थोडीच आहेत. नीरज, अरे सूरज, तू ही गोळी बाजूने कापून का घेतोस? अरे तुझे तर मला काही समजतच नाही. सूरज, अरे मित्रा, त्यात काय समजायचे? गोळी साईडनं कापून घेतल्याने मला तिचे साईड इफेक्ट होणार नाहीत. बबन, तुला जर 2 कोटींची लॉटरी लागली तर? भिकारी, तर मी स्वतःचं विमान घेईल, म्हणजे मला दुसऱ्या देशात जाऊन भीक मागता येईल. बबन, हे देवा रामा, माझी बायको हरवली आहे, तिला सापडू दे. राम भगवान प्रगटले व म्हणाले, तू चुकीच्या मंदिरात आलास, हनुमानाच्या मंदिरात जा, माझी बायको पण त्यांनीच सापडवली होती. मंडळी, माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा. नीरज सूरजला, तुझा खोकला कसा आहे? सूरज, खोकला थांबला पण अजूनही श्वास घेताना त्रास होत आहे. नीरज, काळजी करू नकोस, एक दिवस श्वासही थांबेल. बाई, नीट आठवत नाही आहे पण तुला कुठेतरी पाहिलं आहे मी. भिकारी, अहो मॅडम, मी तुमचा फेसबुकवरचा फ्रेंड, आता तरी ओळखलं का? दोन वेडे मित्र. पहिला, तुझा जन्म कधी झाला? दुसरा, सोमवारी झाला. आणि तुझा? पहिला, रविवारी. दुसरा, छे, शक्य नाही, रविवारी सुट्टी असते.